नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. दिवाळी अगदी जवळ आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांच्या घरातून वेगवेगळ्या पदार्थांचे सुवास दरवळत आहेत. म्हणूनच आपल्या चॅनलवर आत्ता दिवाळीचेच पदार्थ दाखवणार आहे. याआधी मी खमंग चकली भाजणी, खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी चकली, चिवडा, बेसन लाडू यांचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही बघू शकता. दिवाळीतला सगळ्यांचा आवडता, खास, अगदी नाजूक आणि खुसखुशीत असा पदार्थ म्हणजे चिरोटे. आज आपण चिरोटे कसे करायचे ते बघणार आहोत. थोडीशी काळजी घेतली तर चिरोटे करायला अगदी सोपे आहेत. चला बघूया. चिरोटे करण्यासाठी मी 2.5 वाट्या मैदा घेतलेला आहे. यामध्ये तेल गरम करून घालायचे. 2.5 वाट्या मैदा आहे. त्यासाठी कढईत 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. चिरोटे करताना नेहमी तेल गरम करूनच घालायचे. तेल गरम आहे, त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊया. अगदी थोडंसं मीठ घालूया. गुलाबासारखे दिसणारे चिरोटे करतोय, तर गुलाबी कलर हवाच. हा रास्बेरी रेड कलर आहे. हा अगदी थोडासा घालायचा, म्हणजे छान गुलाबी कलर येतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण पावडर फूड कलर वापरतो तेव्हा अशा कोरड्या पिठातच घालायचा, म्हणजे तो पदार्थात छान मिक्स होतो. हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. थोडं थोडं दूध घालून मैदा भिजवून घेऊया. चिरोट्यासाठी पीठ भिजवतो त्यावेळी शक्यतो दुधातच मैदा भिजवायचा, म्हणजे चिरोटे अगदी छान खुसखुशीत होतात. अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात. पण तुम्हाला यामध्ये दूध नको असेल तर दुधाऐवजी पाणी वापरलं तरी चालेल. पीठ पुरीच्या पिठासारखं घट्टसरच भिजवायचे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल दिसतीये, यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तो तुम्ही बघू शकाल. हे बघा, असं घट्टसर पीठ भिजवायचे. पिठाला गुलाबाच्या फुलासारखा परफेक्ट गुलाबी कलर आलेला आहे. थोडंसं तेल घालून मळून घेऊया. हे 1 तासभर झाकून ठेवूया. चिरोट्याला लावण्यासाठी साठं तयार करूया. त्यासाठी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 चमचे तूप घालूया. इथे एक महत्त्वाची टिप सांगते. साठं करण्यासाठी आपण जेव्हा तूप घेतो तेव्हा ते असं नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं. तूप गरम करून घालायचं नाही आहे. सुरुवातीला चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया. आता हे हातानेच चांगलं फेटून घ्यायचे. यामध्ये आपण तूप नॉर्मल टेम्परेचरचंच घातलेलं होतं. हे बघा, हाताच्या उष्णतेने तूप पातळ झाले. चिरोट्यासाठी असं हाताने फेटूनच साठं तयार करायचे. साठं करण्यासाठी तुम्ही कॉर्नफ्लोअरऐवजी तांदूळाचं पीठही घेऊ शकता. साठं तयार झालेलं आहे. फेटताना हे असं सगळीकडे पीठ पसरलेलं आहे. स्पॅच्युलाने एकत्र करूया. पीठ छान भिजलेलं आहे. याचे गोळे करून घेऊया. याची पातळ पोळी लाटायची आहे, त्यामुळे लिंबा एवढेच गोळे घ्यायचे, खूप मोठे घ्यायचे नाही. एवढ्या पिठाचे साधारण 10 ते 12 गोळे तयार होतील. पोळीला लावण्यासाठी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. पोळी लाटूया. पीठ घट्ट आहे, त्यामुळे अगदी थोडंसंच पीठ लावून घ्यायचे. ही पोळी पीठ न लावता सुद्धा लाटली तरी चालतं, पण मैदा आहे त्यामुळे नुसती लाटली तर लाटायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे अगदी थोडंसं पीठ लावलं की पोळी भरभर लाटली जाते. हे बघा, अशी पातळ पोळी लाटायची आहे. ही एका डिशमध्ये बाजूला ठेवूया. अशाच 3 पोळ्या करायच्या आहेत. 3ही पोळ्या करून झालेल्या आहेत. आता याला साठं लावून घेऊया. हे बघा, पोळीचं पीठ घट्टसर आहे,
त्यामुळे साटं सगळीकडे व्यवस्थित लावता येते. पीठ भिजवताना थोडं सैल भिजवलं गेलं तर पोळीला साटं व्यवस्थित लावता येत नाही. पोळी गोळा होते किंवा घड्या पडतात. त्यामुळे पीठ नेहमी घट्टसरच भिजवायचं आहे. एका पोळीला साटं लावून झालेलं आहे. यावर आता दुसरी पोळी टाकूया. दुसरी पोळी टाकताना पोळीची ही ओलसर बाजू खाली टाकायची. ओलसर बाजू जर वरती आली तर साटं लावताना पोळी नीट राहत नाही, गोळा होऊ शकते आणि साटं नीट लावता येत नाही. त्यामुळे ओलसर बाजू खाली टाकायची. यालाही साटं लावून घेऊया. आता तिसरी पोळी टाकूया. यालाही साटं लावून घ्यायचं आहे. तीनही पोळ्यांना साटं लावून झालेलं आहे. आता याचा रोल करूया. रोल असा घट्ट करायचा आहे. चिरोट्यांना 4-5 पोळ्यांचाही रोल करतात, पण त्याने काय होतं, चिरोटा खूप मोठा होतो. त्यामुळे 3 पोळ्यांचाच रोल करायचा आहे, म्हणजे चिरोट्याचा आकार योग्य तेवढा होतो. रोल करून झालेला आहे. थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. सुरीने दोन्ही बाजूला थोडंसं कट करायचं आणि असे एकसारख्या आकाराचे तुकडे कापून घ्यायचे. हे बाजूला ठेवूया. यातला एक गोळा घ्यायचा. हे बघा, याचे लेयर्स आत्तासुद्धा दिसत आहेत. थोडंसं प्रेस करायचं आणि पुरी लाटतो त्याप्रमाणे लाटायचं. खूप पातळ लाटायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही. असेच सगळे चिरोटे लाटून घेऊया. सगळे चिरोटे करून झालेले आहेत. तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये एक एक चिरोटा टाकूया. चिरोटे तळताना तेल खूप तापलेलं नको. चिरोटे अगदी नाजूक असतात, त्यामुळे ते लगेच करपतात. तेल थोडंसं गरम झालं की गॅस लो फ्लेमवर ठेवूनच चिरोटे तळायचे आहेत. आपले चिरोटे अगदी छान झालेले आहेत. याची महत्त्वाची खूण म्हणजे हे बघा, चिरोटा टाकल्यानंतर आपोआप वर येतोय. चिरोटा तेलात टाकल्यानंतर आपोआप वर तरंगल्याशिवाय त्याला हात लावू नका. चिरोटे वरती आले की त्यावर असं तेल उडवायचं, म्हणजे चिरोटा अगदी छान फुलून येतो. मस्त लेयर्स पडतात. हे बघा, किती छान लेयर्स पडलेले आहेत. किती सुंदर चिरोटे अगदी गुलाबाच्या फुलांसारखे दिसत आहेत. आता उलट बाजूने तळून घेऊया. दोन्ही बाजूने छान तळून झालेले आहेत. काढून घेऊया. असेच सगळे चिरोटे तळून घेऊया. चिरोटे अगदी परफेक्ट होण्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वाच्या टिप्स सांगते. त्यातली पहिली टिप म्हणजे पीठ भिजवताना तेल कडकडीत गरम करून घालायचं. दुसरी टिप, पीठ घट्टसर भिजवायचं, सैल भिजवायचं नाही. तिसरी टिप, पोळी पातळ लाटून सगळीकडे साटं व्यवस्थित लावायचं. आणि आता चौथी टिप, चिरोटे तळताना तेल जास्त गरम न करता थोडंसंच गरम करायचं आणि लो फ्लेमवर ठेवूनच चिरोटे तळायचे. या टिप्स लक्षात ठेवून या दिवाळीत असे चिरोटे करून बघा. अजिबात बिघडणार नाहीत, परफेक्टच होतील. आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा, लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्सना शेअर करायला विसरू नका. चिरोटे पूर्ण गार झालेले आहेत. यावर पिठी साखर घालायची. यातला एक चिरोटा मोडून दाखवते. छान डेकोरेट करायचं. पुन्हा भेटूया अशाच खुसखुशीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.